श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, आज आहे 12 एप्रिल 2025. चैत्र पौर्णिमेला आपण कुलाचार कसा करायचा, कुलदेवीची ओटी कशी भरायची आणि दुर्गा सप्तशतीचा ग्रंथाचा पाठ हा कसा करायचा याबाबत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये याबाबत मी माहिती दिलेली आहे. आणि कोणती सेवा आज आपण बघणार आहोत. तर आज आपल्याला कोणती सेवा करायची याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर 12 एप्रिलला पहाटे पौर्णिमा प्रारंभ झाली आहे आणि 13 एप्रिलला पहाटेच पौर्णिमा ही समाप्त होणार आहे. तर आपल्याला कुलाचार, माता लक्ष्मीची सेवा आणि विष्णूंची सेवा म्हणजे सत्यनारायण आज करायचा आहे. प्रदोष काळात आपण सर्वप्रथम स्नान करून महिलांनी घराचा मुख्य भाग म्हणजेच उंबरठा लेपन करायचा आहे. उंबरठा लेपन केल्यानंतर त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी अंगणामध्ये प्रवेशद्वार आपल्याला चांगल्या प्रकारे सजवायचं आहे. म्हणजेच रंगीबेरंगी रांगोळी काढायची आहे आणि प्रवेशद्वारावर सर्वात महत्त्वाची शुभचिन्हे काढायची आहेत. तर ती कोणती ते बघूया. तर मांगल्याचं प्रतीक असलेलं म्हणजेच कोणतं, तर स्वास्तिक. आज आपण स्वास्तिक कसं, कुठे, केव्हा काढायचं याबाबत माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम स्वास्तिक म्हणजे काय याचा आपण अर्थ एकदा समजून घ्यायला हवा. म्हणजे कसं आहे, कुठली गोष्ट करताना आपण ती गोष्ट का करतो हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. तर स्वास्तिकचा अर्थ म्हणजे कल्याण असा आहे, म्हणजे कल्याण होणे. स्वास्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी आणि लक्ष्मी, विष्णू आणि ब्रह्मदेव, शिव, पार्वती, गणेश असा अनेक देवतांचा समावेश होत असतो. शांती, समृद्धी आणि मंगल याचं प्रतीक म्हणजे स्वास्तिक. कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास पहिले मिळतो. स्वास्तिक गतीचं एक द्योतक आहे. त्याचे 4 बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म, अर्थ, काम व मोक्ष आहेत. ते श्री विष्णूंचे हात असून त्या 4 हातांनी ते 4ही दिशांचे पालन व रक्षण करतात. स्वास्तिक हे सूर्याचं आसन आहे. शोभा, सुसंवाद आणि उल्हास, प्रीती, सौंदर्य हे सर्व गुण, शांती हे सर्व गुण स्वास्तिकचे या शुभचिन्हामध्ये समाविष्ट आहेत. स्वास्तिकाची आडवी रेघ म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेघ म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण. स्वास्तिकाचा मध्यबिंदू म्हणजेच ब्रह्मस्थान हा भगवान श्री विष्णूचे नाभी कमळ असून श्री ब्रह्माचे उत्पत्ती स्थान आहे. स्वास्तिकामध्ये एकूण 5 बिंदू असतात. 4 बिंदू हे 4 रेघांमध्ये आणि 5वा बिंदू 2 रेघा छेडतात तेथे म्हणजेच मध्यबिंदू म्हणजे ब्रह्मस्थान. देवाजवळ स्वास्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याची भय राहत नाही असे पद्मपुराणामध्ये सांगितले आहे. भारतीय नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक. स्वास्तिक म्हणजे कल्याणाचं काव्य, सर्व दिशांचं सौरभ, मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ म्हणजे स्वास्तिक. आपण बघितलं, पुरुषार्थाचे निम्न 4 प्रकार म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि मुक्तीचे निम्न 4 प्रकार त्यात अजून 4 आहेत. ते म्हणजे सायुज्य, सामिप्य, सालोक्य आणि सारुण्य. आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे त्याच्या 4 दिशांचे प्रकार. आणि त्याचबरोबर श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि समर्पण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भक्ती, भाव आणि देव हे नक्कीच एकत्र येत असतात. तर सर्वप्रथम आपल्याला स्वास्तिक आपल्या प्रवेशद्वारावर काढायचं आहे. प्रवेशद्वारावर आपण स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्या बाजूला उभ्या दोन रेषा काढायच्या आहेत. त्याचबरोबर शुभ लाभ देखील आपल्याला काढायचा आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही शुभ लाभ आणि स्वास्तिक यानेच आपण मांगल्याचं प्रतीक असलेल्या या शुभचिन्हांनीच करतो. सर्वप्रथम हे आपल्याला नक्की करायचं आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप ओवाळायचं आहे. माझ्या घरात बाधा, नजर दोष, कुठलीही वाईट शक्ती माझ्या घरात येऊ नये व तिचा नजर दोष आमच्या घराला लागू नये, आपल्या घराचं रक्षण व्हावं यासाठी आपण स्वास्तिक आपल्या प्रवेशद्वारावर नक्की काढायचं आहे आज, म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी. आणि त्यातल्या त्यात आपलं सर्वप्रथम महत्त्वाचं आपल्या घरातलं देवघर
त्या देवघरासमोर देखील आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. त्यानंतर आपण जिथे माणसाचा विचार हा त्याच्या आहारातून दिसत असतो, त्यामुळे आपल्या किचनमध्ये जिथं आपण स्वयंपाक बनवतो त्या किचनमध्ये देखील आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. तर स्वास्तिक कोणत्या स्वरूपाचं काढायचं आहे किचनमध्ये, तर स्वास्तिक काढत असताना त्यामध्ये गावरान तूप, हळद आणि थोडंसं कुंकू असं मिक्स करून आपल्याला स्वास्तिक हे आपल्या किचन वाट्याच्या समोरच्या भिंतीला, म्हणजे जिथं आपण समोर उभं राहतो त्याच्या समोर आपल्या गॅसच्या वरच्या भागात आपल्याला ते स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याला धूपदीप ओवाळायचा आणि प्रार्थना करायची की अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद कायम माझ्या घरात असू दे, धनधान्याची पूर्तता होऊ दे, धनधान्य हे अखंडित असू दे, कुठल्याही प्रकारचं खंड त्याला पडू देऊ नको, एवढी अशी प्रार्थना करायची. त्यानंतर चौथं काढायचं तिजोरीमध्ये, जिथं आपण आपलं सोनं पैसा ठेवतो. आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळेला आपल्याला भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळायचे आहेत. ते आपल्याला देवासमोर जाळायचे आहे. देवीचा मंत्र म्हणायचा आहे आणि चैत्र नवरात्र व चैत्र पौर्णिमेपर्यंत या सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर आज चैत्र पौर्णिमा असल्याने आपण सर्वांनी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी सर्वांनी या सेवा करायच्या आहेत. सत्यनारायणाचं पूजनही करायचं आहे. जिथं श्री विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी ही अखंडित तिचं स्थिरता असते. त्यामुळे प्रत्येकाने आज सत्यनारायण करावा ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि प्रत्येकाने आपल्या घरात सत्यनारायण पूजन हे दर पौर्णिमेला करावं. आणि त्यानंतर आजच्या जेवढ्या सेवा सांगितल्या, उंबरठा लेपन, मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढणे, त्याचबरोबर कुंकुमार्चनही आज तुम्ही करा. त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठही आज प्रत्येक महिलेने केलाच पाहिजे. ज्यांच्याकडून होत असेल त्यांनी करा, ज्यांच्याकडून होत नाही त्यांनी यूट्यूबला लावून द्या. यूट्यूबला लावल्यानंतर तुम्ही देवासमोर बसून राहा. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी, पण असं आज कोणीच नाही की ज्याला वाचता येत नाही, प्रत्येकाला वाचता येतं. तर प्रत्येकाने दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे. एवढी छोटीशी माहिती होती स्वास्तिकाबद्दल, ती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती. त्याबद्दल आजचा व्हिडिओ होता. झालेली सेवा ही महाराजांचरणी मी रुजू करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.